शुभ प्रभात सर्वांना. तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चाललो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील साळवणदेवी मातेच्या दर्शनासाठी. साळवणदेवी मंदिर. चला, ही पहा किती छान जत्रा भरली आहे. हे आहे साळवणदेवी मंदिर. आईचा जागर, पायी चाले भक्तीचा सागर, असंच काहीसं वातावरण श्रीगोंदा तालुक्यात आपल्याला दिसायला भेटतंय. श्रीगोंद्यापासून काही अंतरावर असलेलं हे साळवणदेवी मातेचं मंदिर खूपच पुरातन असं मंदिर आहे, जिथे श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी खूप सारी गर्दी केलेली आहे. मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे व्यवस्थित सोय केलेली आहे, ज्यामुळे जास्त भाविकांची गर्दी होणार नाही. व्यवस्थित सगळे रांगेने जातील. हे आहे साळवणदेवीचं पुरातन मंदिर. हे आहे देवीचं. हा आहे देवीचा एंट्रन्स. इथून आत जायचं. का या अशा पायऱ्या चढत हा आहे मंदिराचा पूर्ण व्ह्यू. मध्ये त्याला म्हणजे येथून जाते का इकडं? येथून थोड्या वेळ जात परत तिकडे जायचं.
देवीच्या मंदिरात दर्शन झाल्यावरती एक गोष्ट मला पर्सनली खूप आवडते, ती म्हणजे ह्यांनी मला प्रेमाने कुंकू लावलं आणि ते मी शक्यतो देवीच्या मंदिरात त्यांच्याकडून ही गोष्ट खरंच घेते. खूप आवडतं मला. त्यांचं दर्शन झालं त्यांनी. किती सुंदर दिसते ना साळवन देवी मातेच. चला नंतर करा. खूपच असं मनमोहक वाटतंय. साळवन देवीच्या शेजारीच एक छोटंसं मंदिर आहे रेणुका देवी मातेचं. ही पहा रेणुका देवी. मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथे नारळ फोडायला चाललो होतो. बर्फीला नारळ पाणी भरपूर आवडतं. तिची निस्ती मस्ती चालली होती. कधी नारळ फोडतायत पप्पा आणि कधी तिला पाणी मिळतंय प्यायला, असं झालं होतं तिला. तोंडात बर किती लागन त्याला. अगं धर गो. महादेवाच्या दर्शनानंतर आम्ही दीपमाळेजवळ चाललो खरोज नाईटा तेल अर्पित करण्यासाठी. ठेवून ये तिथून चढून वर ना तिथे वाढ आहे. त्याला लावता आहे कर ग. तिथं चटक तिथं चावलं खाली 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 तेलवर. अशा प्रकारे इथे देवीच्या परडी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. हे आहे हवन कुंड. देवीच्या परड्यांना हळदी कुंकू पीठ गहू असं अर्पण केलं जातं.
काय म्हणतात मला काहीतरी बोला ना. कुंड गेट का नाही उघडत काय कासू कुठे दिसते काय ताई ते खोबऱ्याच्या वडी. खोबऱ्याची वडी दर दिदी तुला झोपले होते देवीच्या दर्शनानंतर इथे बसून आम्ही सगळ्यांनी गप्पा गोष्टी, मुलांनी भरपूर मस्ती केली. आम्ही जेवण उरकलं. का सेजल कशी डान्स करते. त्यानंतर आम्ही तिथून निघालो जत्रा पाहण्यासाठी. हे पहा मंदिरात मंदिराजवळ अशा प्रकारे छोटी छोटी स्टॉल्स लागलेले आहेत. आपण पाहूया आता. 15 द्या. नाही येत दोन तीन घ्या. नाव द्या अक्का नका घेऊ. 30 रुपयाला बाजारात जाते. इथं कुठं 15 दे आता 20 ला 30 चे स्टॉल्स लागलेले आहेत. हप्ता भरले किती छान प्रकारे सर्व अरेंज केलेलं आहे यांनी. किती छान दिसतात हे कप वगैरे. किती सुंदर मांडणी केली. एवढे छोटे छोटे स्टॉल्स आहेत पण तरी सुद्धा एकदम नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा. इथे जवळच असं जेवायला कुणाला जर जास्त भूक लागली जत्रा फिरून तर जेवणाची ही सोय आहे. म्हणजे वडापाव, मिसळ, हे पहा हे चिवडा, लाल शेव, गरमागरम भजी, लाडू, जिलेबी. लहान मुलांची खेळणी ही खूप आहेत. बॉल, लहान मुलांना आवडतील अशी सर्व प्रकारची खेळणी. छोटीशी जत्रा पण तरीही खूप मस्ती मजा. बघा किती छान छान एन्जॉय करतायत मुलं. एक छोटा आकाश पाळणाही आहे. आणि हा छोटासा आकाश पाळणा. खूप मस्त वाटलं ह्या जत्रेत. इतका आनंददायी हर्ष वातावरण वाटलं ना, मन एकदम प्रफुल्लित झालं. देवीचं दर्शन झालं, छान जेवण झालं, खूप साऱ्या गप्पा आणि मस्ती झाली पोरांची. अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेला. देवीच्या दर्शनानंतर आम्ही आता घरी जायला निघालो आहे आणि या ब्लॉगची मी इथेच सांगता करते. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.